देश की स्वतंत्रता के पहले भी इस देश में कोई धर्म नहीं था, कोई जात नहीं थी, इसीलिए ये देश को स्वतंत्रता मिल गई। स्वतंत्रता के बाद में अभी 14 साल में खाली हिंदू मुस्लिम जात पात ये धंधा चालू है। इसके पहले भी सब कुछ होता था, लेकिन इतने मजबूत तरीके से नहीं होता था। झगड़े होते थे, लफड़े होते थे, लेकिन लोग आपस में मिलजुल के रहते। आज मैं आपको देख के इतना बहुत खुश हूँ कि इस लड़ाई में देश के हित के लिए आप पहले ही इस आंदोलन में उतरे। क्या कहना है आपको इसके बारे में? बोलिए। देखिए, पहले तो ये जो जनरेशन है ये हिंदू मुस्लिम कोई नहीं करते। हमारा बचपन से सबसे दोस्ती है, मुस्लिम के भी हिंदू फ्रेंड भी सब दोस्त हैं। हमारा ये मोटिव है ही नहीं। और यहाँ बात है एजुकेशन की, तो हम एजुकेटेड हैं, हम और स्टडीज़ के लिए जा रहे हैं, तो हम तो चाहेंगे कि हमारी जो जनरेशन और जो आने वाली पढ़ाई अच्छे से करें, एजुकेटेड रहें, आगे बढ़े और इंडिया को और आगे लेके जाए। तो हमारा तो हम हाँ बोलो, हमारा तो हक है। क्या कहना चाहे धर्मेंद्र प्रधान का जो इस्तीफा हो गया, इससे देश के खाली शिक्षा जो करते हैं बच्चे, उनका प्रश्न उठा है। मेन प्रश्न है इस देश का। इस देश से आप लोग क्या चाहते हैं? जैन जी, कोई पर्सन से हमारा कुछ लेना देना नहीं। आज़ादी किससे चाहते हो? आज़ादी देश आगे बढ़ना चाहिए, अच्छा पर्सन। बोलो, जोर से बोलो। देश की तरक्की चाहिए। देश की तरक्की कौन करता है? आज 12 साल में स्टूडेंट करेंगे, लेकिन यही हौसला स्टूडेंट का क्या देश की इस तरक्की तक एक साथ रहेगा? क्या जोर से आवाज दो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। खूप सकाळी 7 पासून उभा आहे, चालत बोला, ठीक आहे? मी पत्रकार आहे, माझं चॅनल आहे फक्त महाराष्ट्र। आज तुमचं सगळ्यांचं इथे मी स्वागत करतो। ज्या आपल्या पिढीने भारतीय स्वातंत्र्य बघितलेलं नाही आहेत, त्या भारतीय स्वातंत्र्याची कशी चव होती, कशी त्यावेळी परिस्थिती होती, याचं उदाहरण जंतर मंतरपासून जगातल्या या देशातल्या सर्व तरुणांनी या सरकारला दाखवून दिलेलं आहे। म्हणजे जे पूर्वी इंग्रजांचे गुलाम होते ते आज राज्यकर्ते झालेले आहेत। आता या गुलामांना हटवण्याची ताकद ही तरुणांच्या हातात आहे, तरुणांनी घेतलेली आहे। तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। एक मिनिट आज तुमचे एक मिनिट आता मला तुम्ही सांगा की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? इथेच हे प्रश्न थांबलेला आहे? सर प्लीज मी मराठी जानल है, सुनो मैं आपको पूछता हूँ हिंदी में। पहला मराठी बच्चा है, मैं सुन ले। तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सॅटिस्फॅक्शन की बाबा हे मिळालेलं आहे ते यश बरोबर आहे? फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा कोणाचा आहे? कोणाचा? कारण या देशाला नाही, नीटचा पेपरच गळलेला नाही, या देशालाच गळती लावलेली आहे। त्याच्यामुळे ही जी तुमची ताकद आहे ही कायम न ठेवता धर्मेंद्र प्रधान हा ट्रेलर आहे समजा, आणि पिक्चर अजून बाकी है। पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है। को हटाएंगे नहीं, साथ नहीं बैठेंगे। यही उम्मीद से मैं आपका धन्यवाद देता हूँ। देश का पीएम हो या सीएम, वो पढ़ा लिखा होना चाहिए, ना कि चाय वाला होना चाहिए, ना ही अंगूठा छाप वाला होना चाहिए। धन्यवाद। मुंबई पुलिस जिंदाबाद, दिल्ली पुलिस मुंबई पुलिस जिंदाबाद।
दिल्ली पुलिस 1 2 1 2 1 2 1 2 चाय बनाओ चाय बनाओ चाय बनाओ चाय बनाओ। हे होतं शिवाजी पार्कचं आंदोलन। आज आम्ही सकाळपासून शिवाजी पार्क एरियात होतो। माझ्याबरोबर माझे मित्र ॲडव्होकेट किरणराव मोरे हे सुद्धा होते। टायगर आर्मीच्या वतीने आमची सगळी टीम आज या मोर्चामध्ये सामील झालेली होती। आणि मी स्वतः फिरताना अनेक जणांचं माझं चॅनल आहे, त्याच्यामुळे मी पत्रकार असल्यामुळे अनेकांचा कानोसा घेतला। कानोसामध्ये आबालवृद्ध सगळे होते, तरुण होते, त्याच्यानंतर विद्यार्थी होते, शिक्षक होते, अनेक म्हणजे जे या 12 वर्षात सरकारवर नाराज होते तो सगळा वर्ग आज एकवटला होता। आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा पुरेसा नाही, तर याच्या व्यतिरिक्त या सरकारचाच राजीनामा घेतला पाहिजे असं बरेच जणांनी म्हटलं। अनेक राजकीय पक्षांना मला वाटते या जी म्हणतात त्यांना यांनी हे दाखवून दिलं आहे की इगो बाजूला ठेवा, तुमचा पक्ष बाजूला ठेवा, तुमच्या पक्षाची ताकद बाजूला ठेवा आणि तरुणांचं विघटन करू नका, तरुणांना एकत्र आणा। त्या जो फ्युचर आहे, हा देशाचा जो फ्युचर आहे त्या तुमच्या पास्टमुळे बर्बाद होतो। म्हणून राहुल गांधींनी त्याविषयी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आजचं जे आंदोलन झालं आहे ते आमच्या देशाचं फ्युचर आहे आणि सरकारला इशारा दिला की तुम्ही पास्ट आणि पास्ट हे फ्युचरवर कधीही मात करू शकत नाही। हे राहुल गांधीचं खरं म्हणजे राहुल गांधींचं कौतुक करायला पाहिजे। त्यांचा मीडियामध्ये किंवा इतर ठिकाणी नाव घेतलं जात नाही। कॉक्रोच जनता पार्टी ठीक आहे, त्या डिपके आणि यांनी वागचूक यांनी सुरुवात केली, त्यांना अंदाज नव्हता। फक्त उद्देश आम्ही पत्रकार असल्यामुळे आम्ही बिटवीन द लाईन काढत असतो। आम्हाला एक कळलं होतं की कुठेतरी या आंदोलनाचं राजकीयकरण होतं आहे किंवा राजकीयकरण पाठिंबा आहे। बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्याचा सामान्य माणूस विचार करत नाही। ठीक आहे, डिपकेने जे काय CJIच्या वक्तव्यावरनं जी एक पोस्ट टाकली होती आणि त्या पोस्टला लोकांच्या मनात असलेल्या त्यांच्या ज्या खंत होती त्या पोस्टने त्यांचं समर्थन केलं आणि त्या समर्थनातनं एवढा 2 करोड लोकांचा डिपकेना ज्यावेळी इंस्टाग्राम आणि फॉलोअप मिळाला त्यावेळी डिपकेला असं वाटलं की आता भारतात मी जाईल। तरीसुद्धा बॉस्टनवरनं त्यांच्या अनेक इंटरव्ह्यू मी बघितलेल्या आहेत आणि चॅनलला दिलेल्या की भारतात आल्यावर तर मला अटक होईल, असं होईल, तसं होईल। नंतर काय घडलं देव जाणे, कारण भारतीय जनता पार्टी RSS या ज्या 2 संघटना आहेत यांचं एक प्लॅनिंग असतं आणि मग त्याने विचार केला की राहुल गांधीचं आंदोलन एवढं सुंदर चाललेलं आहे आणि राहुल गांधी ज्या पद्धतीने सरकारवर टीका करतो, मग या आंदोलनात तोड म्हणून त्यांनी काय केलं, डिपकेचं वेलकम केलं। बॉस्टन डिपके आले, अगदी एअरपोर्टपर्यंत पायघड्या घातल्या गेला, परमिशन न मागते परमिशन एअरपोर्टला दिलं गेलं। मग हळूच वागचूक त्याच्यात सामील झाले। आता ज्या वागचुकांना यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलं होतं लडाखच्या आंदोलनापासून, ही व्यक्ती खूप महान आहे वागचूक, सोनम वागचूक। तर कधीकधी या महान व्यक्तींना काय होतं माहिती म्हणतात ना, काही तुम्ही बघितलं आता शिवसेना पुरते काही 40 जे गेले यांची भाषणं पूर्वीची ऐका ना। बाळासाहेबांचे आम्ही सैनिक आहोत, आम्ही झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही, आम्ही विकले जाणार नाही, काय का त्यांची ना। हे घरी रोज मला वाटते उठल्यानंतर आईची शपथ खाऊन खोटं काम करत असतं। जाऊ दे, त्याकडे लक्ष देणार आहे, कारण त्या महाराष्ट्राचं आज वाटोळं 2022पासून ते 2026पर्यंत आज आमची न्यायदेवता थंड बसलेली आहे। ना धड शिंदेना न्याय देत आहे, ना धड उद्धव साहेबांना न्याय देत आहे। अशी न्यायव्यवस्थेवरचा पण विश्वास सोडायला 2-4 जणांना मी जे ग्रॅज्युएट होते लॉमधले 2-3 भेटले, त्यांना मी विचारलं की बाबा हे सगळं ठीक आहे, सरकार नालायक पण सरकार काय होतं, नालायक काय होतं? ज्यावेळी रस्ते शांत होतात त्यावेळी संसद ही नालायक होते। तुम्ही ज्यावेळी रस्ते तापले जातात त्यावेळी संसद घटनेच्या आधारे चालते। आज तुम्ही तो धडा त्यांना दाखवून दिलेला, तुम्ही भीती निर्माण केली सरकारमध्ये की आम्ही तरुण अजून जिवंत आहोत।
आणि देशाच्या प्रत्येक प्रश्नावर हा तरुण एकत्रितपणे काम करणार हे त्यांनी ग्वाही दिली.